नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत जय जय स्वामी समर्थ यांचा 1499वा एपिसोड रिव्ह्यू. तर इकडे गिरिजा लक्ष्मी आणि गयाताईंना म्हणत असते, आज तुम्ही इथे. तेव्हा गया म्हणते की गिरिजा, अगं तुझ्या कपाळाला काय लागलं आहे? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही उभ्या आहात ना, या बसा. तेव्हा गया म्हणते, लक्ष्मीचं काम होतं तुझ्याकडे. तेव्हा लक्ष्मी गिरिजाला म्हणते की गिरिजाताई, काल तुम्ही जेव्हा दिव्याभोवती हात लावून तो विझण्यापासून वाचवला, तेव्हा लक्ष्मीताई ती शिधा गिरिजाताईंना देते. इकडे महाराज म्हणत असतात की गिरिजा, सुटला ना प्रश्न, झाली ना तुझ्या लेकराच्या घासाची सोय. नंतर महाराज माईंना गरम दूध देत असतात आणि म्हणतात की हे पिल्याने तुला बरं वाटेल. इकडे कपिला म्हणत असते की बरं आहे या माईचं, बुवाकडून किती लाड करत आहेत. तेव्हा महाराज तिला म्हणतात की कपिले, तुला खार खाण्याशिवाय दुसरे येत काय? तेव्हा कपिलाताई म्हणते, नाही तसं नाही स्वामी, मी आपल्या माझ्या कामाचा विचार करत होते. तेव्हा महाराज म्हणतात की कपिले, कामाचा फक्त विचार नसतो करायचा, कृती करायची असते. चल जा कामाला. मग तेव्हा कपिला तिथून निघून जाते. मग महाराज म्हणतात, माई आता विश्रांती घ्यायची, कामाला हात लावायचा नाही आणि काळजी करू नकोस, तुला फार काळ झोपून राहावं लागणार नाही. गयाताई माईंना म्हणते की काय झालं? तेव्हा माई म्हणते की स्वामी, आता मला फार दिवस झोपा लागणार नाही, माझे फक्त मोजकेच दिवस राहिले आहे आता. तेव्हा गयाताई म्हणते की माई, काय बोलत आहात तुम्ही? तेव्हा माई म्हणते की गयाताई, कसं आहे ना, शेवटी प्रत्येक मनुष्याला मृत्यू असतोच, पण मला आत्ता जर मृत्यू आला तर मला दुःख नाही आहे, कारण माझे आयुष्य स्वामींच्या चरणापाशी गेले आहे. त्यांच्या सेवेचा मी एक भाग म्हणून जगली आहे, माझे जीवन सार्थकी झाले आहे. तेव्हा गया म्हणते की माई, असं नका बोलू. इकडे महाराज म्हणतात, स्वतः की तुम्ही तुमचेच अर्थ लावतात आणि आम्हाला हे कळत नाही की तुम्ही स्वतःचीच काळजी का घेत नाही. इकडे गिरिजाताईचा नवरा महादेवाच्या मंदिरात येतो आणि म्हणतो की देवा, खिशात काय पैसा आहे, जगणं कठीण झालं आहे. असं म्हणून तो मंदिरातली दानपेटी हातात घेतो आणि म्हणतो की देवा, मला माफ कर, कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे, म्हणून मला तू आता माफ कर. तितक्यात त्याचं घर ताब्यात घेणारा माणूस मंदिरात येतो आणि त्याचे हात पकडतो आणि म्हणतो, तुझी इथपर्यंत मजल गेली दारूसाठी, मंदिरातील पैसे चोरतो. तेव्हा तो त्याचा दुसऱ्या माणसाला सांगतो की झोळा याला. तितक्यात महाराज तिथे येतात आणि त्या माणसाचा हात पकडतात. तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो स्वामी, हा वाचवण्यासारखा नाही आहे, हा परत मंदिरात चोरी करेल. तेव्हा महाराज त्याला म्हणतात की आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू आम्हाला सांगू नकोस. नंतर महाराज तिच्या नवऱ्याला त्याच्या घरी आणतात आणि गिरिजाला म्हणतात की सांभाळा याला. तेव्हा गिरिजा म्हणते की स्वामी, अहो तुम्ही किती करता आहात आमच्यासाठी, आधी शिधा पाठवला आणि यांना काय झालं आहे, यांना कोणी मारायला आलं होतं का? तेव्हा महाराज म्हणतात की आम्ही तुझी मदत करत आहोत आणि यानंतरही मदत करणार, कारण तुझे पुण्याईच इतके आहे. पण बाळा, अंतिम उपाय हा तुलाच शोधायचा आहे आणि तुलाच करायचा आहे. तेव्हा तिचा मुलगा गिरीधर हा आईंना म्हणतो की आई, बाबांना काय झालं आहे? तेव्हा महाराज म्हणतात की तू ये, बस इथे, तूच विचार तुझ्या बाबांना, बघूयात तुझ्या प्रश्नांनी याला भानावर येतात का. तेव्हा गिरिजा, काळजी घे,
इकडे कपिला या माईंना म्हणत असते की काय झालं, केवढं पाणी पित आहे तरी तहान भागत नाही, आणि ते पण या दिवसात माई, हे काहीतरी वेगळंच आहे. नंतर गया पण येते आणि माईंना म्हणते की काही हवं आहे का तुम्हाला, काही करू का तुमच्यासाठी. तेव्हा माई म्हणतात की गयाताई, मला सकाळपासून खूप तहान लागली आहे, सारखा घसा कोरडा पडला आणि माझ्या तर वाचण्यात आलं होतं की सारखा घसा कोरडा पडला, तहान लागली सारखी, तर त्या माणसाचा मृत्यू जवळ आला आहे. गयाताई, माझा मृत्यू तर जवळ आला नाही ना. तेव्हा गयाताई म्हणते की माई, हो काय बोलत आहात तुम्ही, असं काहीच होणार नाही आणि तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. तेव्हा महाराज गयाताईंना त्यांच्यापाशी बोलवतात आणि सांगतात की तहान लागली आम्हाला, पाणी घेऊन ये. मग गयाताई माईंना म्हणते की मी स्वामींना पाणी देऊन येते. नंतर गयाताई माईंजवळ येते आणि म्हणते की तुम्हाला माहीत आहे का आता काय झालं आहे. स्वामींचा घसा कोरडा पडत होता, स्वामी सारखं पाणी पित होते आणि असा तो सर्व प्रसंग सांगत असते. नंतर त्या म्हणतात की उगाचच काही निष्कर्ष काढू नका, स्वामी आहेत ना, नका काळजी करू तुम्ही. इकडे गिरिजाताईंचा नवरा हा दारूचे नशेत झोपलेला असतो आणि बळबळ करत असतो आणि तितक्यात त्याला जाग येते. मग त्याचा मुलगा म्हणतो की बाबा काय झालं तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात की काही नाही, थोडं डोकं दुखतं आहे. तेव्हा तो म्हणतो की तुमचं थोडं डोकं दाबून देऊ का. तेव्हा ते म्हणतात की नाही, जा बाहेर खेळायला. पण तो ऐकत नाही, तर त्याचे वडील त्याला मारतात आणि तो त्याच्या आईला हाका मारू लागतो. मग गिरिजा तिथे येते आणि ती म्हणते की काय करत आहात तुम्ही याच्यावरती हात उचलू नका. मग तेव्हा तो म्हणतो की त्याला सांग, मला त्रास नको देऊ, एकतर आधीच डोकं दुखतंय, असं म्हणून तो नंतर निघून जातो. आणि गिरिजा त्याला म्हणते की बाबांना तुला मारलं म्हणून तुला वाईट वाटतं आहे का, पण त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आजारपणामुळे त्यांना हे कळतच नाही आहे, ते कसे वागतात. पण जाऊ दे, तुला भूक लागली आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही. मग ती म्हणते तोपर्यंत तो पट्टीवर अक्षर गिरवत बसतो का. तेव्हा तो म्हणतो की पहिले मी खेळायला जातो, नंतर मी लिहितो. तर इकडे कपिलाताई स्वामींना दूध द्यायला येते आणि म्हणते की या रेषा का बरं काढत आहे, काही नवीन खेळ आहे का. तेव्हा महाराज म्हणतात की प्रत्येकाचा हिशोब मांडला आहे, योग्य वेळ आली की मोजमाप करणार. इकडे माई स्वयंपाकघरात काम करत असताना ती एका हंड्याचे झाकण उघडून पाहते, तर तिला तिचा प्रतिबिंब दिसत नाही. तेव्हा माई म्हणते की यात डोकावून पहा, बघा तुमचं प्रतिबिंब दिसतं का. तेव्हा गयाताई म्हणते का, तरी बघते मी, पण असं का म्हणत आहात. तेव्हा माई म्हणते की माझी शेवटची इच्छा पूर्ण करा ना. तेव्हा गयाताई म्हणते की उगाच असं काही का बोलताय. बरं, नंतर ते तिचा प्रतिबिंब पाहते आणि तिला तिचा प्रतिबिंब दिसतो आणि ती म्हणते की अहो दिसते आहे. मग माई म्हणते की आता काही संशयच नाही राहिला. तेव्हा गया म्हणते की अहो काय झालं आहे, सांगा ना मला. तेव्हा माई म्हणते की तुम्हाला माहीत आहे का, एखाद्याचा मृत्यू जवळ आला असेल तर त्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत नाही, आणि आज माझं प्रतिबिंब दिसत नाही आहे. माझं प्रतिबिंब मला सोडून गेलं, कदाचित उद्या माझे श्वास हे मला सोडून जातील, माझ्या मनाची तयारी करायला हवी. तेव्हा गयाताई म्हणते की नाही, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काही नाही होणार, असे म्हणून ती समजूत काढत असते.